मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 22 होय मी सुद्धा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितलं? उत्तर, आईने मोहनला दुकानातून डाळ, तांदूळ व साखर आणायला सांगितले। मोहनने आकडेमोड का केली? उत्तर, आईला पैशांचा हिशोब द्यायचा होता म्हणून मोहनने आकडेमोड केली। मोहनला किती रुपये जास्त आले होते? उत्तर, मोहनला 50 रुपये जास्त आले होते। प्रश्न दुसरा, का ते लिहा। आईने मोहनला हाक मारली। उत्तर, आईला दुकानातून काही वस्तू हव्या होत्या म्हणून तिने मोहनला हाक मारली। मोहन कपाळाभर आठ्या घालत घरात आला। उत्तर, खेळत असताना मोहनला आईने कामासाठी हाक मारली म्हणून तो कपाळावर आठ्या घालत घरात आला। मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। उत्तर, स्वाभिमानीपणा दाखवून मैत्रिणीचा फ्रॉक घेतला नाही म्हणून मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। उत्तर, मोहनने जास्त आलेले 50 रुपये दुकानदाराला प्रामाणिकपणे परत केले म्हणून दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। मोहनला खूप भरून आले। उत्तर, आईप्रमाणे आपणही स्वाभिमानी आणि प्रामाणिक असल्याचे मोहनने दाखवून दिले त्यामुळे त्याला खूप भरून आले। प्रश्न तिसरा, खालील वाक्प्रचार व त्याच्या अर्थाच्या जोड्या लावा। 1. पोटात बाक-बुक होणे म्हणजे खूप घाबरणे। जीव भांड्यात पडणे। उत्तर, दिलासा मिळणे। ढसाढसा रडणे। उत्तर, खूप रडणे। प्रश्न चौथा, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा। आकडे, आकडेमोड। आरडा, ओरडा। हात, हात पाय। कावरा, कावरा, बावरा। प्रश्न पाचवा, पाठात पायात जोडे न घातलेला या शब्दसमूहाबद्दल अनवाणी हा एक शब्द आलेला आहे। खालील शब्द वाचा, असे आणखीन शब्द शोधून लिहा। जन्म झालेले ठिकाण। उत्तर, जन्मस्थान। विमान चालवणारा। उत्तर, वैमानिक। कविता करणारी। उत्तर, कवयित्री।
ई. शोध लावणारा. उत्तर संशोधक. उ. देशाची सेवा करणारा. उत्तर देशसेवक. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.